पंजाबराव कृषी विद्यापीठात वृक्षारोपणासह कृषी दिन साजरा। आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीने कृषी दिनाचं आयोजन। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। जलयुक्त शिवार योजना ही लोकचळवळ झाली असून शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहभागामुळे त्याला मोठं यश प्राप्त झालं आहे, असं गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी म्हटलं आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यात कृषी दिन आणि कृषी जागृती सप्ताहाचा शुभारंभ रणजित पाटील यांच्या हस्ते झाला। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर विलास भाले, प्रभारी कुलगुरू डॉक्टर पंदेकृवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा केला जातो। यावर्षी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचा विषय होता शाश्वत विकासाच्या दिशेने। शेतकऱ्यांनी बाजारपेठेवर लक्ष ठेवून शेती करण्यापेक्षा पर्यावरणाला अनुकूल शेतीचा अवलंब करावा, असं मत राज्याचा आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी यावेळी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला केंद्रीय शेती तज्ञ वसुधा सरदार, उद्यानविद्यावेत्ता राजेंद्र देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमाची सांगता विजय गायकवाड यांच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमाने झाली। वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली आहे, तसंच पर्यावरणाचं संतुलन बिघडलं आहे। म्हणून प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी 1 झाड लावून पर्यावरणाचं संगोपन करावं, असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथा यांनी केलं। विद्यापीठात वन महोत्सव आणि कृषी दिन उत्साहाने साजरा झाला। त्यावेळी ते बोलत होते। जुलै महिन्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधल्या 10 जिल्ह्यात 1 लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे। आता जाणून घेऊया राज्यातल्या हवामानाचा आढावा। नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी तसेच विदर्भात पुढील 48 तासात बहुतांश ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील 5 दिवस तसेच विदर्भात दिनांक 4 जुलै रोजी व मध्य महाराष्ट्रात दिनांक 7 जुलै रोजी 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर कोकणात पावसाची उघडीप असताना भात रोपवाटिकेच्या प्रति गुंठा क्षेत्रास 1 किलो युरिया खत द्यावे। भात क्षेत्रातील बांधांची बांध बंदिस्ती करावी। भात पिकाची पुनर्लावणी करण्याकरता 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पाने फुटलेली 22 ते 25 दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत। भाताच्या रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी। लावणी सरळ आणि उथळ म्हणजेच 2.5 ते 3.5 सेंटीमीटर खोल करावी। उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात। एका चुडात 3 रोपे लावावीत। संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे। मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असून उपलब्ध ओलीचा फायदा घेऊन
सोयाबीन, मूग, उडीद व मका पेरणीस सुरुवात करावी. कापूस लागवड केलेल्या क्षेत्रात जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे मूळ कूज किंवा मर रोग वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी योग्य निचरा करावा व चर काढावेत. मराठवाडा विभागात हळदीमध्ये आंतरपिके घेताना पहिल्या 4 महिन्यांपर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपिके निवडावीत. यामध्ये मिरची, झेंडू, घेवडा, सोयाबीन, तूर, एरंड यासारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळदीमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते. धन्यवाद. आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30 किमान 26, पुणे कमाल 26 किमान 23, नागपूर कमाल 31 किमान 25, औरंगाबाद कमाल 28 किमान 23, सोलापूर कमाल 31 किमान 23, नाशिक कमाल 25 किमान 23. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.